नमस्कार मंडळी, पीएम किसानचा 21वा हप्ता आपल्याला आला नसेल, आपल्या खात्यावरती 2000 रुपये जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। आणि त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही पुढचा हप्ता असणार आहे, 8वा हप्ता असणार आहे, हे हप्ता नेमका कधी जमा केला जाणार आहे या संदर्भात काही माहिती आलेली आहे का, कोणती तारीख जाहीर करण्यात आलेली आहे याची देखील आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्याचबरोबर काही शेतकरी सुद्धा वगळण्यात आलेले, हे नेमके शेतकरी कोणते असणार आहे, इथून पुढचा लाभ आपल्याला पीएम किसानचा असेल, नमो शेतकरी सन्मान निधीचा असेल, तो हा जो काही लाभ असेल तो तुम्हाला मिळणार का याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे तुम्ही त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक काळा सबस्क्राइबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्टमध्ये बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी पीएम किसानचा 20वा हप्ता असेल ते बऱ्याच शेतकऱ्यांना जमा झाला नाही, त्यानंतर 21व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेले ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचं काम असणार आहे। त्याचबरोबर जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल तो कधी येणार असे प्रश्न विचारले जात आहे। जे काही आचारसंहिता असतील त्या संपतील आणि त्यानंतर त्याची घोषणा केली जाईल, त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे ज्या अर्थी पीएम किसानचा यापूर्वी जे काही 20वा हप्ता असेल तर तुम्हाला मिळाला नसेल, एका घरात जर आपले दोन कुटुंबातील व्यक्ती असेल, म्हणजे पत्नी असेल किंवा पती असेल किंवा 18 वर्षाच्या वरचा मुलगा असेल, 18 वर्षाचा आतला मुलगा असेल, त्याचं तिघाचं कुटुंब म्हणून एक कुटुंब धरले जाते। म्हणजे 18 वर्षातला आतला मुलगा एक, त्यानंतर पत्नी आणि पती, अशा पद्धतीने हे तिघाचं कुटुंब धरले जाते आणि या तिघापैकी एकाच व्यक्तीला पैसे मिळणार आहेत। जर आपल्या महिलेला पैसे मिळत असतील, त्या महिलेच्या घरातील व्यक्ती वारलेला असेल तर त्या महिलेला पैसे मिळणार आहेत। परंतु जर त्या घरातील व्यक्ती जिवंत असेल आणि त्या व्यक्तीला सुद्धा पैसे मिळत असतील, म्हणजे त्या नवऱ्याला पैसे मिळत असतील आणि त्या बायकोला सुद्धा पैसे मिळत असतील, तर असे जे काही दुसरे दोन कुटुंब असणार आहेत, दोन व्यक्ती असणार आहेत दोन घरातल्या, त्या दोन व्यक्तीला पैसे मिळणार नाहीत, फक्त एका कुटुंब प्रमुखालाच पैसे मिळणार आहेत। ही माहिती क्लिअर झालेली आहे, कारण तर जे काही शेतकरी असतील ते वगळण्यात आलेले, जवळपास 2.5 लाख एवढे शेतकरी वगळण्यात आलेले। जे काही लाभार्थी असतील ते परत लाभ घेतला जात होता आणि त्याचबरोबर जे काही इन्कम धारक असतील, टॅक्स भरणारे शेतकरी असतील किंवा दुकानदार असतील, त्यांचे सुद्धा यामध्ये फॉर्म वगळण्यात आलेले, त्या देखील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत। हे झालं क्लिअर। आणि त्याचबरोबर जर तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या, एकाच घरातील व्यक्ती हे पैसे उचलत असतील तर तुम्हाला 8व्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। त्याचबरोबर जे काही आचारसंहिता असतील, जे काही लोकसभा असतील, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका असतील, नगरसेवकच्या पदाच्या निवडणुका असतील आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या सुद्धा निवडणुका होणार आहेत। परंतु त्यापूर्वी आचारसंहिता संपणार आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात। 2000 रुपयाचा हप्ता जो काही नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा केले जाणार आहे। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होतं। जर आतापर्यंत आपल्याला 20 हप्त्याचे पैसे मिळाले नसतील, नमो शेतकरीचा हप्ता मागचा मिळाला नसेल, 7वा हप्ता मिळाला नसेल आणि पीएम किसानचा 21वा हप्ता मिळाला नसेल, तर अशा शेतकऱ्यांना आपली केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। त्याचबरोबर तुमचं लँड सेक्युरिटी जे काही व्यवस्थित नसेल, नो असेल, तर ते देखील आपल्याला यस करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुमचं बँकेचं पासबुक, तुमचं आधार कार्डची झेरॉक्स, 712 होल्डिंग नमुना नंबर 9 फेर, अशा पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला कृषी विभागाकडे जमा करायचे आणि त्यानंतर तुम्हाला ते पैसे मिळतील। आणि जर एका घरातील एकच व्यक्ती लाभ घेत असेल तर अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत। जर 2 किंवा 3 व्यक्ती लाभ घेत असतील तर अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत। हे महत्त्वाचं अपडेट होतं। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।